कार्तिक स्मृती 11 वर्सेस स्वर्गीय पांडुरंग अप्पा प्रतिष्ठान. सामन्याला विलंब न लावता सामना त्वरित चालू करायचा आहे. तुम्ही जर असं टाइमपास केला तर मॅच न झाल्यानंतर मग कमिटी जबाबदार नाही राहणार. टॉचवरच विन दिला जाईल. स्ट्राईक अँड फलंदाज नवनाथ हरट, नाष्टक फलंदाज कल्पेश जाधव आणि गोलंदाजी हाताळण्यासाठी आलेले तो सचिन मोरे. माम्या भाचे की जोडी नवनाथ टू सचिन. सुंदर असा उंचावरून उडवलेला चेंडू. मिक्स फिल्डिंग पियुष यांच्याकडनं. कॅचीचा काय पुरापुरा फायदा घेता आला नाही त्याला आणि जीवनदान भेटले ते नवनाथ हरडला. सचिन मोरेंनी तर या बॉलला जर विकेट घेतला तर जीवन चिंचवल्याच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक. सुंदर असा खणून काढलेला चेंडू. एक धाव काय रोखू शकत नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. बघूया सचिन मोरे यांचा पुढील चेंडू नवनाथ साठी. वाईट चेंडू. सचिन यांचा पुढील चेंडू मारा करतो तो नवनाथ. सुंदर असा उंचावरून मारलेले चेंडू शतक तैनात. जेल बाद. गोल्डन विकेट. नवनाथच्या पारीचा अंत. बघूया त्याची जागा भरून काढण्यासाठी झालाय हरेश दलवी. वाईट चेंडू. या वाईट चेंडूच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 4. सुंदर असा कॅप्टन. सुंदर अशी फिल्डिंग आपल्याला बघायला भेटते. एकच धाव. एक धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 5. शुभम भुसारीने जर कॅच घेतली तर जीवन चिंचवल्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक. सुंदर असा उंचावरून मारलेला चेंडू. खणखणीत दणदणीत चौकार.
वन बाउंड चौकार. या 4 रनाच्या निमित्त धावसंख्या झाले ते. उंचावरून मारलेले चेंडू. एक धाव का रोखू शकत नाही. दुसरे धावेचा प्रयत्न नाहीये. एकच धाव आणि शतक संपल्याचा इशारा. या शतकानंतर धावसंख्या झाली ती मात्र 10. जर कल्पेशची विकेट घेतली गणेशनी तर जीवन चिंचवल्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक. आणि मयूर जर कल्पेशची विकेट घेतली तर मयूर राणेकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. आपल्याकडे टाइम नाही. बघूया पुढील चेंडू कल्पेश साठी. सुंदर अशी गोलंदाजी बघायला भेटते गणेश कडनं. फुलटॉस चेंडू. उंचावरून गेलेला चेंडू. शतक तैनात. कल्पेशची विकेट. गोल्डन विकेट. ₹1100 पारितोषिक आले ते गणेशला. मयूर राणे. बघा गोल्डन विकेट कल्पेशची आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी गेले तर समीर विरले. सुंदर असा हलकेशी प्लेट. एक धाव का रोखू शकत नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकच धाव. विकेट हॅट्रिक साठी ₹500 सचिन पेरणे. सुंदर असा खणून काढलेला चेंडू. एक धाव का रोखू शकत नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. बॉल भिजलेले.
सुंदर असा मारलेला चेंडू, एक धाव का रोखू शकत नाही, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन्ही धावा पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न. धावसंख्या झाली ती 16. दोन ओव्हरच्या समाप्तीने तर धावसंख्या झाली ती 16. आपल्याकडे टाइम भरपूर कमी आहे, त्वरित आपले सामने चालू करायचे आहेत. विकेट हॅडिक साठी 500 रुपयाचे पारितोषिक सचिन पेरणे. गणेशने जर मॅच जिंकवली तर 1000 रुपयाचे पारितोषिक. स्ट्रायकन फलंदाज हरेश दलवी, नाष्टक फलंदाज समीर विर्ले आणि गोलंदाजी हाताळण्यासाठी आलाय तो पियुष डांगरे. शेवटची ओव्हर घेऊन आलाय तो पियुष डांगरे. सामन्याला विलंब न लावता सामना त्वरित चालू करायचे. गोलंदाजी हाताळण्यासाठी आलाय तो पियुष डांगरे. बघूया पुढील चेंडू हरीश साठी. सुंदर अशी गोलंदाजी बघायला भेटते ती पियुष डांगरेकडनं. रमण डांगरे यांचा सुपुत्र, सुंदर अशी गोलंदाजी. सुंदर असा कटवलेले चेंडू, एक धाव काय रोखू शकत नाही, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नॉट. सुंदर अशी कट, थोडीशी मिस फिल्डिंग. विकेट कोणाची टाकले ते समीर विर्लेची. बघूया पुढील चेंडू हरीश साठी पियुष डांगरे.
सुंदर अशी आपल्याला शतक्षम बघायला भेटतोय. नन्नासा मुन्नासा कोण येतो? साहिल. सुंदर असा खणून काढलेला चेंडू, एक धाव काय रोखू शकत नाही. बघूया समीर यांच्या शेवटचा चेंडू. पियुष डांगरे सुंदर असा उंचावरून मारलेला चेंडू, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण. चौकार, खणखणीत दणदणीत चौकार. सुंदर अशी शतक केलेलं, पण ते अडू शकला नाही आणि खणखणीत दणदणीत चौकार. धावफलकावरती धावा लागल्या त्या 25. आणि 26 धावेचं पाठलाग करावं लागेल ते स्वर्गीय कार्तिक 11 संघाला. हॅलो, जीवन चिंचवले, काय बोलतो? बरं आहे ना? सामन्याला विलंब न लावता सामना त्वरित चालू करायचा आहे, कारण की पावसाचं वातावरण आलेले. अगर तुला काय वाटतं या मॅच बरोबर कोण जिंकणार, कोण हारणार, काय वाटतं तुला? शेवटीला मॅच ती मॅच आहे. स्वर्गीय कार्तिक 11 आणि स्वर्गीय पांडुरंग हरट प्रतिष्ठान याच्यात रंगतदार सामना होणार आहे. खरोखर सागर तू खरंच बोलतोय, कारण की मॅच आहे, गेम आहे. या गेम मध्ये कोणी जिंकणार, कोणी हारणार. खेळ आहे तो, खेळामध्ये काही घडणार, काही बिघडणार. बघूया. शेवटीला एक बाजू यांच्याकडे जाणार तर एक बाजू त्यांच्याकडे जाणार. एक षटकानंतर धाव संख्या झाली ती 25 ना. सागर काय बोलशील या मॅच बरोबर? या मॅच मध्ये बोललं तर स्वर्गीय पांडुरंग अप्पा हरट प्रतिष्ठान याही 25 धावा मारलेले, 26 धावेचं आमंत्रण केलंय ते स्वर्गीय कार्तिक स्मृती 11 ला. आणि स्ट्रायकर फलंदाज जात आहेत ते हरीश गणेश. मित्रांनो, खरोखर या गावच्या मॅच खेळायला खूप मजा येते मित्रांनो. अशाच गावच्या 26 खूप मजा येते या गावच्या मॅच खेळायला मित्रांनो. असेच खेळत राहा, सर्व एकत्र राहा. आपण जर खेळतोय तर फक्त नावासाठी, स्वतःच्या गावासाठी खेळतोय मित्रांनो. सुंदर खेळा, सुंदर बॉलिंग करा, सुंदर बॅटिंग करा आणि आपल्या गावाचं नाव रोशन करा. खरं तर आपण सर्व एकत्र खेळतोय, त्याच्यातले चांगले चांगले प्लेयर निवडा आणि सुंदर सर्वांनी खेळ खेळा, म्हणजे आपल्या एकत्र आपल्या गावाचं नाव जेणेकरून रोशन होईल. सागर, तुला या मॅच बरोबर काय बोलणार तू? स्ट्रायक अँड फलंदाज गणेश पाटील, नॉन स्ट्राईक फलंदाज हरीश मुंडे. बॉल द्यायचे मित्रांनो, बॉल द्या पटकन, पाऊस येण्याची शक्यता आहे. बॉल द्या. मॅच लगेच चालू करायची आहे. अजून आपल्याला 2 सामने खेळायचे आहेत. आज पाऊस आला तरी तुम्हाला मित्रांनो पावसामध्ये खेळावंच लागेल. आपण टीचे बॉल आणू, दुसरा पर्याय नाही मग त्याला, नाही तर मग खेळा त्याच्यातच. बघूया गणेश पाटील आणि गणेश पाटीलने जर हा सामना जिंकवला तर मयूर राणे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. हरीश गणेश पाटील. बघूया
ओपनिंग जोडी गणेश पाटील वर्सेस हरीश. चला सामन्याची कॉकटेल जोडी गणेश पाटील वर्सेस बॉलिंग साठी येतो हरीश. कल्पेश जाधव. बघूया कल्पेश जाधव आपल्या संघासाठी किती काय करणार बघूया. सागर काय बोलशील या मॅच बद्दल? कल्पेश जाधव गणेश पाटील आणि बड्डा. हरीश गणेश पाटील वर्सेस हरीश. बघूया ओपनर बॅट्समन. रतन बैलाचा मालक हरीश हरीश मुंडे. पहिलीच ओव्हर पहिलाच बॉल. बघूया गणेश पाटील तो कल्पेश जाधव. सुंदर असा टोलवलेला चेंडू. मला वाटतं गणेश पाटीलचा सीमा पार षटकार 6 धावांसाठी. सागर काय बोलशील या मॅच बद्दल? सुंदर असं षटकार आलेले. आम्ही तुले यांच्याकडून 100 रुपये या षटकारासाठी पैसे जमा करायचे आहेत. सुंदर असा खणून काढलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? एकच धाव. पहिला बॉल टाकला कल्पेश जाधवनी. गणेश पाटीलने लगेच षटकार लगावला. दुसरा बॉल टाकला कल्पेशला समजला आणि दुसऱ्या बॉलवर एक धाव. बघूया कल्पेश जाधव यांचा पहिल्याच ओव्हरचा तिसरा बॉल. बघूया रतन बैलाचे मालक हरीश मुंडे. मित्रांनो वातावरण खूप सुंदर आहे. मजा घ्या. मजा घ्या. आनंद लुटा. आणि थोडीशी मिक्स फिल्डिंग. एक धाव का रोखू शकत नाही. दुसऱ्या धाव दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. सुंदर अशी रनिंग गणेश पाटील. खरं तर या बॉलवर एकच रन होता पण गणेश पाटीलची रनिंग खूप सुंदर आहे आणि या बॉलवर 2 धावा आल्या मित्रांनो. मित्रांनो आपल्या या गावाच्या मॅच असल्यामुळे सर्व खेळाडूंवर तुम्ही बक्षिसांची खैर करा. वाईट चेंडू. फलंदाजांनी ओळखलो की वाईटच जाणार म्हणून वाईट. बघूया पुढील चेंडू कल्पेशचा हरीश साठी. हरीश टू कल्पेश. सुंदर असा उंचावरून मारलेले चेंडू. खणखणी दणदणीत षटकार. रतन बैलाचे मालक हरीश मुंडे यांच्याकडनं दणदणीत षटकार. मयूर अमित विर्णेकरनं 100 रुपयाचं पारितोषिक आलेले. कुठेतरी कल्पेशला या सामन्यामध्ये रोखावं लागेल या प्लेयरला. मयूर राणेकडनं 200. खरोखर तुम्हाला जर मॅच जिंकायची असेल मित्र तर हरीशला कुठेतरी रोखावं लागेल. बोल सागर. रतन ग्रुप कडनं 500 रुपये आलेले. मित्रांनो खरोखर आपलं गावाचे प्लेयर खूप सुंदर खेळतात. खरं तर या प्लेयरांवर पैशांचा एक षटकानंतर धाव संख्या झाली ती एक षटकानंतर धाव संख्या झाली ती 17. खरोखर सागर तू म्हणतोस 5 चेंडू. सॉरी मित्रा एक चेंडू बाकी आहे अजून. गणेशने जर अजून एक षटकार लगावला तर मयूर राणाकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. खरं तर खरोखर या गावच्या गणेश पाटील साठी या मयूर यांच्याकडून 500 रुपये. बघूया सुंदर असं खणून काढलेला चेंडू. 1 बाउंस चौकार. सीमा पार. अमित तिवले यांच्याकडून या चौकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला. या टोटल झाले गणेश पाटील आणि मयूर राणे यांच्याकडून 200 रुपये गणेश पाटील साठी या चौकारासाठी. धावसंख्या झाली ती 21. 12 चेंडू 5 धावांची गरज.
या मॅच साठी मित्रा खरोखर पैशांची खरे खूप पाऊस पडतोय. फक्त आपला रेग्युलर पाऊस न आला पाहिजे. पैशांचा आज पाऊस पाऊस आला चालेल. तरी सागर या मॅच मध्ये 12 बॉल 5 धावांची गरज. सागर आता पाऊस आला तरी या सर्व खेळाडूंना पावसामध्ये खेळावं लागेल. जो मॅच विनिंग शॉट मारेल मयूर यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. हरीश मुंडे बघूया. हरेश दळवी सुंदर असा टोलवलेला हरेश. हॅलो हॅलो सुंदर असा टोलवलेले चेंडू आम्ही तुरले यांस करून या षटकारासाठी 100 रुपये आणि मनीष उरले. गणेश पाटील साठी 200 रुपये आम्ही तुरले आणि महेश उरले मयूर राणे यांच्याकडून सुद्धा 200 रुपये या षटकारासाठी आणि दर्शन दळवी यांसाठी सुद्धा 100 रुपयाचा आम्ही उरले यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. मित्रांनो खरोखर या मॅच साठी खूप पैशाचा पाऊस पडतोय. खर तर सचिन मोरे यांसाठी सुद्धा अमित विर्ले यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. पैसे मित्रांनो तुम्ही पैसे तुम्ही घेऊन जायचं आहे मित्रांनो. समालोचनामध्ये यायचं आहे आणि तुमचे पैसे घेऊन जायचं.